नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलचा सखोल अभ्यास करणार आहोत. विषय आहे गिटहब कोपायलट. हो, ज्याची सध्या डेव्हलपर वर्तुळात खूपच चर्चा आहे. अगदी. काही जण याला क्रांती म्हणतात, तर काही म्हणतात की हे फक्त एक अत्याधुनिक ऑटो कम्प्लीट आहे. तर आपल्या स्रोतांच्या आधारे आपलं ध्येय स्पष्ट आहे. हा AI जोडीदार प्रोग्रामर नक्की काय आहे, तो कसा काम करतो आणि त्याचा खरा परिणाम काय होतो हे समजून घेणं. हो, आणि हे फक्त एका नवीन टूलबद्दल नाहीये, नाही का? नाही. हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मूळ पद्धतीतच एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे, ज्याच्या मागे AIची प्रचंड शक्ती आहे. बरोबर. आणि हे काही एका रात्रीत घडलेलं नाही. मायक्रोसॉफ्ट, गिटहब आणि ओपन AI या 3 मोठ्या शक्तींनी मिळून हे साकार केलंय. अगदी. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. सोप्या भाषेत सांगायचं तर गिटहब कोपायलट हे ओपन AI कोडेक्स नावाच्या मॉडेलवर आधारित एक AI डेव्हलपर टूल आहे. कल्पना अशी की तुमच्या बाजूला एक अतिशय हुशार सहकारी बसलाय जो तुमचा कोड पूर्ण करतो. पण इथेच मला पहिला प्रश्न पडतो. ओके. स्रोतांमध्ये काही आकडेवारी आहे. उत्पादकता 55% वाढली, 74% डेव्हलपर्स महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. हो. हे आकडे ऐकायला खूप छान वाटतात, पण हे थोडं मार्केटिंग सारखं नाही का वाटतं? म्हणजे 55% वेगवान म्हणजे नेमकं काय? हा एक उत्तम प्रश्न आहे आणि इथेच खरी गंमत आहे. अच्छा. ही 55% वाढ टायपिंगच्या वेगामुळे नाही, तर कॉग्निटिव्ह लोड कमी झाल्यामुळे आहे. कॉग्निटिव्ह लोड म्हणजे विचार करण्याचा ताण. याला एका मोठ्या हॉटेलमधल्या शेफच्या उदाहरणाने समजूया. ओके. त्याचा एक मदतनीस असतो जो भाजी चिरण्यासारख्या लहान-सहान पण वेळखाऊ कामं करतो. हो, तयारीची कामं. अगदी. यामुळे मुख्य शेफला पदार्थाच्या चवीवर, रचनेवर पूर्ण लक्ष देता येतं. को-पायलट अगदी त्याच मदतनीसासारखं काम करतो. इंटरेस्टिंग. तो डेव्हलपरला पुन्हा पुन्हा लिहाव्या लागणाऱ्या कोडमधून, सिंटॅक्स आठवण्याच्या त्रासातून आणि सामान्य चुकांमधून वाचवतो. यामुळे डेव्हलपरचा मेंदू मोकळा राहतो आणि तो समस्येच्या मूळ गाभ्यावर म्हणजे लॉजिक आणि आर्किटेक्चरवर अधिक लक्ष देऊ शकतो. म्हणजे ते जास्त वेळ फ्लो स्टेटमध्ये राहू शकतात. अगदी बरोबर. जिथे त्यांची सर्जनशीलता आणि उत्पादकता शिगेला पोचलेली असते. फ्लो स्टेट हा महत्वाचा शब्द आहे. म्हणजे कामातला अडथळा दूर होतो. पण हे फक्त कोड सुचवण्यापुरतं मर्यादित नाही, बरोबर? मी वाचलंय की याच्या अनेक अवतार आहेत. हो, बरोबर. त्यातलं एक आहे को-पायलट फॉर चॅट. आता माझ्या मनात पहिला विचार येतो की हे म्हणजे माझ्या कोड एडिटरमध्येच ChatGPT टाकण्यासारखं आहे का? वरवर पाहता ते तसंच वाटेल, पण यातला सर्वात मोठा फरक आहे संदर्भ, कॉन्टेक्स्ट. संदर्भ. हो. जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये ChatGPT वापरता, तेव्हा त्याला तुमच्या प्रोजेक्टबद्दल काहीही माहिती नसते. बरोबर. पण को-पायलट चॅट तुमच्या कोड एडिटरमध्येच असल्यामुळे त्याला तुम्ही उघडलेल्या फाईल्स, तुम्ही निवडलेला कोड आणि तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टची रचना माहीत असते. अच्छा. त्यामुळे तुम्ही त्याला विचारू शकता, या फंक्शनचा उद्देश काय आहे किंवा या कोडमध्ये काही बग्स आहेत का, आणि तो तुमच्या प्रोजेक्टच्या संदर्भात उत्तर देतो. म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ब्राउझर उघडून स्टॅक ओव्हरफ्लोवर शोधाशोध करायची गरज नाही. आणि तिथेच कुठल्या तरी मांजरीच्या व्हिडिओमध्ये हरवून जाण्याची शक्यता पण कमी होते. हे तर खरंच खूप उपयुक्त आहे. संदर्भाची ताकद. आता दुसऱ्या फीचरबद्दल बोलूया, को-पायलट फॉर पुल रिक्वेस्ट्स. जेव्हा तुम्ही तुमचं काम टीमला तपासणीसाठी सादर करता, तेव्हा को-पायलट त्या बदलांचा सारांश आपोआप लिहून देतो. हे सोयीचं वाटतं, पण यात एक धोका नाही का? म्हणजे जर डेव्हलपरने फक्त को-पायलटने लिहिलेला सारांश कॉपी पेस्ट केला, तर एखाद्या गुंतागुंतीच्या बदलातील बारकावे निसटू शकतात. मी अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. हा धोका नक्कीच आहे. हो ना. आणि इथेच डेव्हलपरच्या जबाबदारीचा प्रश्न येतो. याकडे पहिला मसुदा म्हणून पाहिलं पाहिजे, फर्स्ट ड्राफ्ट. ओके. को-पायलट तुम्हाला एक सुरुवात करून देतो, पण त्या सारांशाची पडताळणी करणं आणि त्यात आवश्यक बदल करणं हे डेव्हलपरचं काम आहे. समजलं. याचा फायदा असा की सारांश लिहिण्याचा जो कंटाळवाणा वेळ आहे तो वाचतो. म्हणजे हे एक सहाय्यक आहे, पर्याय नाही. अगदी. आणि मग येतं को-पायलट फॉर द CLI म्हणजे कमांड लाईन इंटरफेस. हो. जे डेव्हलपर्स टर्मिनलमध्ये खूप वेळ घालवतात त्यांना माहिती आहे की टार, ऑक्स सारख्या कमांड्सचे पॅरामीटर्स लक्षात ठेवणं किती अवघड असतं. खूपच. इथे को-पायलट नक्की कशी मदत करतो? तो तुमच्या नैसर्गिक भाषेतील मागणीचं रूपांतर योग्य कमांडमध्ये करतो. म्हणजे तुम्ही त्याला साधं सांगू शकता, फाइंड ऑल फाइल्स लार्जर दॅन 1000 MB अँड डिलीट देम, आणि तो तुमच्यासाठी योग्य शेल कमांड तयार करून देईल.
वाव. म्हणजे हे तर एका विचित्र तांत्रिक भाषेचा अनुवादक मिळाल्यासारखं आहे. अगदी तसंच. यामुळे केवळ वेळ वाचत नाही, तर कमांड लाईनची शक्ती अशा डेव्हलपर्ससाठीही खुली होते जे त्यात पारंगत नाहीत. ठीक आहे, ही सर्व फीचर्स खूप शक्तिशाली वाटत आहेत. आणि जिथे शक्ती असते तिथे किंमतही येते. बरोबर? तर मग ह्याच्या सबस्क्रिप्शन प्लॅन्सबद्दल थोडक्यात बोलूया. मी पाहिलं की यात फ्री, प्रो, बिझनेस आणि एंटरप्राइज असे पर्याय आहेत. हो. फ्री प्लॅन विद्यार्थी आणि ओपन सोर्स प्रोजेक्टसाठी आहे, ज्यात काही मर्यादा आहेत. सॅम्पल पॅकसारखं. हां, तसंच काहीचं. प्रो प्लॅन व्यावसायिक डेव्हलपर्ससाठी आहे, ज्यात अमर्याद वापर मिळतो. म्हणजे ऑल यू कॅन ईट बुफे. बरोबर. पण खरा फरक बिझनेस आणि एंटरप्राइज प्लॅनमध्ये दिसतो. अच्छा. इथे फक्त जास्त फीचर्स मिळत नाहीत, तर कंपन्यांसाठी नियंत्रण, सुरक्षितता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनलायझेशन मिळतं. पर्सनलायझेशन याचा अर्थ काय? एंटरप्राइज प्लॅनचं वैशिष्ट्य म्हणजे तो कंपनीच्या स्वतःच्या खाजगी कोडच्या आधारावर सूचना देतो. काय सांगताय, म्हणजे कंपनीच्या इंटरनल कोड बेसवर? हो. म्हणजे जर तुमच्या कंपनीने स्वतःच्या काही खास लायब्ररीज किंवा फ्रेमवर्क्स बनवले असतील, तर कोपायलट त्या शिकतो आणि त्यानुसार सूचना देतो. म्हणजे हे तर असं झालं की तुमच्याकडे एक असा खाजगी शेफ आहे ज्याने तुमच्या कंपनीच्या सगळ्या गुप्त रेसिपीज अभ्यासल्या आहेत. अगदी अचूक उपमा आहे. आणि तो फक्त तुमच्यासाठी तुमच्या पद्धतीनुसार पदार्थ बनवतो. यामुळे मोठ्या कंपन्यांसाठी त्याची उपयुक्तता अनेक पटींनी वाढते. वाह, हे तर खूपच प्रभावी आहे. आता आपण प्रत्यक्ष वापराकडे येऊया. समजा मी कोड लिहितेय आणि मला एक सूचना येते, पण ती मला आवडली नाही. माझ्याकडे इतर पर्याय आहेत का? नक्कीच. तुम्ही Alt+ दाबून वेगवेगळ्या सूचनांमधून निवड करू शकता. ओके. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे कमेंट्स टू कोड हे फीचर. अच्छा, ते जादूवालं फीचर? हो. तुम्ही तुमच्या नैसर्गिक भाषेत एक कमेंट लिहिता, जसे की क्रिएट अ फंक्शन दॅट टेक्स अ युजर्स ईमेल अँड व्हॅलिडेट्स इट, आणि कोपायलट तुमच्यासाठी कोड तयार करतो. म्हणजे पायथनमधला ते विचित्र -1 सिंटॅक्स लक्षात ठेवायची आता गरज नाही. हां, बरोबर. पण इथेच मला तुमच्या आधीच्या प्रश्नावर परत यायचंय, धोक्यांबद्दल. समजा तुम्ही कमेंट लिहिली, क्रिएट अ सिक्युअर युजर लॉग इन फंक्शन. कोपायलट जो कोड तयार करेल त्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता का? हाच माझा पुढचा प्रश्न होता. कारण आपण नेहमी ऐकतो की एआयने तयार केलेल्या कोडमध्ये नकळतपणे सुरक्षितेच्या त्रुटी असू शकतात. अगदी. या साधनामुळे डेव्हलपर आळशी बनण्याचा किंवा चुकीचा कोड स्वीकारण्याचा धोका किती आहे? हां, या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे. आणि याचं उत्तर स्पष्ट आहे. तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही. अच्छा. यामागे काही कारणं आहेत. पहिलं, कोपायलट ज्या सार्वजनिक कोडवर प्रशिक्षित आहे, त्या कोडमध्ये आधीपासूनच अनेक त्रुटी आहेत. हो, हे तर आहेच. त्यामुळे तो कधीकधी असुरक्षित पॅटर्न सुचवू शकतो. दुसरा, कॉपीराईटचा प्रश्न. कॉपीराईट? हो. तो एखाद्या GPL सारख्या कठोर लायसन्स असलेल्या प्रोजेक्टमधून कोडचा मोठा भाग सुचवू शकतो, ज्यामुळे तुमच्या प्रोजेक्टसाठी कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात. अरे देवा. म्हणून डेव्हलपर अजूनही पायलट आहे आणि कोपायलट फक्त सहपायलट. अंतिम तपासणी आणि जबाबदारी ही नेहमी पायलटचीच असते. म्हणजे हे फक्त सुरक्षिततेपुरतं मर्यादित नाही, याच्याशी अजून काही धोके निगडीत आहेत का? आहेत ना? उदाहरणार्थ, नवीन शिकणाऱ्या डेव्हलपर्सवर याचा काय परिणाम होईल? बरोबर मुद्दा आहे. जर त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तयार कोड मिळत असेल, तर ते मूलभूत गोष्टी कधी शिकतील का? अगदी बरोबर. याला स्किल फेड असं म्हणतात. जर तुम्हाला कधीच एखादा अल्गोरिदम स्वतःहून लिहिण्याची गरज पडली नाही, तर त्यामागचं लॉजिक तुम्हाला खरोखर समजेल का? नाही. हा एक मोठा शैक्षणिक प्रश्न आहे. आणि दुसरा धोका आहे कोड मोनोकल्चरचा. कोड मोनोकल्चर ही काय नवी गोष्ट आहे? म्हणजे जर लाखो डेव्हलपर एकाच सामान्य समस्येसाठी कोपायलटची पहिली सूचना स्वीकारत असतील, तर इंटरनेटवरचा बराचसा कोड एकसारखा दिसू लागेल. अच्छा. आणि जर त्या सुचवलेल्या कोडमध्ये एखादी त्रुटी असेल, तर ती एकाच वेळी लाखो ॲप्लिकेशन्समध्ये पसरेल. बाप रे. बरोबर. म्हणजे याचे फायदे जितके आहेत तितकेच विचार करण्यासारखे धोकेही आहेत. हे एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा वापर जबाबदारीने आणि चिकित्सक बुद्धीने करायला हवा. अगदी. ठीक आहे. या सगळ्या धोक्यांची जाणीव ठेवून जर कुणाला हे वापरायला सुरुवात करायची असेल, तर प्रक्रिया किचकट आहे का? अजिबात नाही. ती खूपच सोपी आहे. खरंच? हो. फक्त 3 पायऱ्या आहेत. 1. तुमच्याकडे गिटहब अकाउंट हवं. ओके. 2. तुम्ही जो कोड एडिटर वापरता, जसं की VS कोड, त्यात गिटहब कोपायलटचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचं. हां. आणि 3. साइन इन करायचं. झालं, तुम्ही तयार आहात. इतकं सोपं? हो.
आणि जर तुम्हाला थोड्या वेळासाठी त्याची मदत नको असेल तर तुमच्या एडिटरच्या खालच्या स्टेटस बारमध्ये एक छोटंसं आयकॉन असतं. त्यावर क्लिक करून तुम्ही त्याला कधीही चालू किंवा बंद करू शकता. म्हणजे तुमच्या AI मेंदूसाठी एक लाईटचं बटनच आहे. बरोबर. आणि जर काही अडचण आलीच, म्हणजे तुमचा सहपायलट अचानक शांत झाला, तर काय करायचं? प्रत्येक साधनाप्रमाणे यातही कधीकधी अडचणी येतात. पण त्यासाठी मार्ग आहेत. VS कोडमध्ये तुम्ही त्याची लॉग फाईल्स तपासू शकता, अच्छा. ज्यामुळे नक्की काय अडचण आहे हे समजतं. हे म्हणजे गाडीचं बोनेट उघडून आत काय चाललंय हे बघण्यासारखं आहे. छान. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण आजच्या या प्रवासात पाहिलं की GitHub Copilot फक्त एक ऑटो कम्प्लीट टूल नाहीये. नाहीच. तो एक शक्तिशाली AI सहकारी आहे, जो डेव्हलपरच्या कामाच्या प्रत्येक टप्प्यात मदत करू शकतो. आपण त्याची वेगवेगळी फीचर्स, त्यामागचे व्यावसायिक हेतू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे फायदे आणि धोके यावर चर्चा केली. बरोबर. हे स्पष्ट आहे की याचा मुख्य फायदा डेव्हलपरला अधिक वेगवान, एकाग्र आणि सर्जनशील बनवण्यात आहे. पण त्यासाठी चिकित्सक वृत्ती आणि जबाबदारीची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक अंतिम विचार. या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की GitHub प्रत्येक टीम आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी कोपायलटला अधिक वैयक्तिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. आता विचार करा, जसजशी ही साधनं अधिक वैयक्तिक, अधिक हुशार आणि आपल्या कामाच्या पद्धतीत अधिक खोलवर एकत्रित होतील, तसं भविष्यातील डेव्हलपरची भूमिका कशी बदलेल? बरोबर. कदाचित भविष्यात सर्वात मूल्यवान कौशल्य फक्त कोड लिहिणं नसेल, तर एका AI सहकार्याला योग्य प्रश्न विचारून त्याला योग्य दिशा देऊन अशा गोष्टी बनवणं असेल, ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे भविष्यातला डेव्हलपर हा लेखक कमी आणि संपादक किंवा आर्किटेक्ट जास्त असेल का? अगदी. हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो.